नमस्कार. माझं नाव आनंद गोरड, पर्यटन व्यावसायिक आहे आणि राजगड तालुक्यामध्येच माझा छोटासा पर्यटन व्यवसाय आहे. आजच्या या चौथ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवासाठी आलेल्या आपण सर्वांचे मी सर्वप्रथम माझ्या राजगड तालुक्यातल्या सर्व पर्यटन व्यावसायिकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. राजगडमधला पर्यटन व्यवसाय आताच थोड्या वेळापूर्वी या भागातले लोकप्रतिनिधी आमदार शिवभक्त आमदार मी म्हणेल की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी एक गोष्ट इथे नमूद केली, ती महत्त्वाची आहे. ती अशी होती की जगामध्ये कृत्रिमरित्या तयार केलेली पर्यटन स्थळं अनेक आहेत. अनेक देशांनी त्यांच्या देशामध्ये कृत्रिमरित्या पर्यटन स्थळं म्हणजेच बॅकवॉटर असेल, जंगल असेल किंवा इतर सेवा सुविधा पर्यटनाच्या विषयी तिथे निर्माण केलेल्या आहेत कृत्रिमरित्या. परंतु हे ती सर्व ॲक्टिव्हिटीज ह्या राजगड तालुक्यामध्ये उपलब्ध आहेत व त्याच्या जोडीने छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास हा राजगड तालुक्याला लाभलेला आहे. तब्बल 26 वर्षांचं महाराजांचं वास्तव्य या राजगड तालुक्यामध्ये होतं. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेपासूनचे अगदी स्थिरावण्यापर्यंतचं सगळ्या घडामोडी ह्या राजगड तालुक्याने पाहिलेल्या आहेत, राजगड तालुक्यामध्ये घडलेल्या आहेत. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी जी राजगड आहे ती या ठिकाणी या राजगड तालुक्यामध्ये आहे. पहिला किल्ला जो होता तोरणा तो या राजगड तालुक्यामध्ये आहे. अशी अनेक जी ज्वलंत ऐतिहासिक ठिकाणं ह्या राजगड तालुक्यामध्ये आहे. या जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र्याबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल अख्ख्या जगाला अभिमान आहे, आस्था आहे व तितकंच कुतूहलही आहे. त्यांना राजगड तालुका पाहायची इच्छा आहे. पण आतापर्यंत असं व्हायचं की वेल्ह्यामध्ये राजगड किल्ला, पण आता वेल्ह्यालाच राजगड हे नाव आल्यामुळे आता आम्हाला पण सोपं होतं आहे. तर ह्या राजगड तालुक्यातला पर्यटन विकास कसा व्हावा यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जे यामधले जाणकार आहेत, ज्यांचं काम खरंच मोठं आहे, खरं तसं पाहायला गेलं जो पर्यटन व्यवसायामध्ये आहे, सन्माननीय डॉक्टर समीक सर या ठिकाणी आहेत. त्यांच्याबद्दल मी सांगणं म्हणजे खरं गरजेचं नाही, तरी पण एक फॉर्मॅलिटी म्हणून मी सांगतो की श्रमिक सरांनी डॉक्टरेट केलेली आहे. ही या किल्ले संवर्धन आणि आरमार याविषयी त्यांचं डॉक्टरेट आहे. त्यांचे आज कार्यकर्ते 80 किल्ल्यांपेक्षा जास्त किल्ल्यांवरती संवर्धनाचं काम करतात. त्या संवर्धनामध्ये दरवाजे बदलणं, तोफगोळे बदलणं, पायऱ्या नीट व्यवस्थित करणं, हल्लेली निसटलेले दगडं नीट बसवणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची आत्ता पण गरज आहे ते म्हणजे सर्व पाण्याच्या टाक्या साफ करणं, स्वच्छता ठेवणं, अशी चांगली विधायक कामं यांचे सरांच्या सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे केली जातात. त्यांना जर विचारलं, मी आता विचारणारच आहे पुढे, तर त्या प्रश्नावर त्या ओघाणी येतीलच 2-3 प्रश्न. आणि दुसरे जे आहे ते महेशजी दिंडले सर. हे महेशजी दिंडले सर हे जे आहेत यांचं स्वतःचं पायवाटा या नावाने एक यूट्यूब चॅनल आहे. त्यांना 1.5 कोटीच्या आसपास त्यांचे व्ह्युअर्स आहेत आणि खूप जण त्यांना फॉलो करतात. प्रत्येकजण निसर्ग आणि नैसर्गिक ठिकाणं, पर्यटन ठिकाणं हे एक्सप्लोअर करतात. परंतु पायवाटा ह्या नावातच सगळं आलं. या सह्याद्रीच्या अख्ख्या दऱ्याखोऱ्यामध्ये ते फिरत असतात. अक्षरशः काही गावं अशी आहेत की जिच्यामध्ये ज्या गावांमध्ये घरांची संख्या असते 20-22, परंतु ग्रामस्थांची संख्या असते 4-2, अशा गावामध्ये जाऊन ते तिथे वेळ घालवतात. त्या पायवाट्याने जात असताना त्यांना दिसतं, ते सर्व शूट करून दाखवतात. साहेब, मी प्रश्नाच्या पुढे इंटरव्ह्यूमध्ये येईलच, तुम्हाला 2-3 प्रश्न मला विचारायचं, तुम्हाला बोलतं करायचं आहे. स्क्रीनवरती बोलणारे वेगळं, तुम्हाला मी जेव्हा जेव्हा भेटतो स्क्रीनच्या व्यतिरिक्त तुम्ही कमी बोलता, पण आज मी तुम्हाला बोलतं करणार आहे. नक्की बोलणार. धन्यवाद. तर आपण प्रश्नांना सुरुवात करत असताना मी सन्माननीय डॉक्टर श्रमिक सरांचं हार्दिक स्वागत करून त्यांना विचारू इच्छितो की आपण आत्तापर्यंत महाराष्ट्रामधल्या व भारतामधल्या म्हणेल किती किल्ल्यांना प्रत्यक्ष आपण भेट दिलेली आहे? मी जवळपास महाराष्ट्रातले पूर्ण 400 गड पाहिलेत आणि देशातले 2300 गड मी पाहिलेले आहेत. बाहेरच्या देशामधले सुद्धा मी गड पाहिलेले आहेत. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातल्या गडांची सर हे कुठल्याच इतर राज्यातील किल्ल्यांची येत नाही. अगदी बाहेरच्या देशातील सुद्धा किल्ल्यांची सर आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ले इतके येत नाही. इतके सुंदर आणि असे संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं आपले महाराष्ट्रातले गड किल्ले त्या ठिकाणी बांधले गेलेले आहेत. प्रत्येक गडाचं वैशिष्ट्य खऱ्या अर्थानं वेगवेगळं आहे. अगदी आपण राजगडचा उल्लेख केलात की जो राजगड आता
म्हणजे खरं तर 350 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्राचा कुठला तरी पहिला गड येतोय आणि त्यामध्ये राजगडचं नाव आहे. ही खरं तर आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर राजगडला मी नुसतं राजगड नाही म्हणत तर स्वराज्य मंदिर राजगड म्हणतो, कारण जवळपास 25-26 वर्ष स्वराज्याचा राज्यकारभार या राजगडावर त्या ठिकाणी चालला होता आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी हा राजगड किल्ला त्या ठिकाणी बांधलेला आहे. हे त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. आणि राजगड बांधत असताना शिवाजी महाराजांनी दुर्ग बांधण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार सर्व या राजगडावरती आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे की पूर्वी एखाद्या गडाची जी तटबंदी असायची ती फक्त सिंगलच असायची, म्हणजे एकेरी असायची. परंतु शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की जेव्हा शत्रूकडनं त्या गडावर हल्ला व्हायचा आणि ते तटबंदी जर ढासळली तर तो गड शत्रूकडं सहज जायला जायचा. म्हणून शिवाजी महाराजांनी मुख्य तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला दुसरी तटबंदी बांधली, ज्याला दुहेरी तटबंदी आपण असं म्हणतो. बुरुजाला सुद्धा चिलखती आवरण त्या ठिकाणी दिलं, ज्याला आपण चिलखती बुरुज म्हणतो. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी लष्करी दृष्टिकोनाच्या आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं राजगड किल्ल्याची त्या ठिकाणी निर्मिती केली आणि अगदी वयाच्या 16, 17, 18 वर्षाचा असतानाच शिवाजी महाराज राजगडाची निर्मिती केली. हे खरं तर अजून शिवाजी महाराजांच्या दुर्गबांधीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. नंतरच्या काळामध्ये सुद्धा त्यांची दूरदृष्टी किती मोठ्या प्रमाणात होते हे नंतर लक्षात येतं. शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला, दक्षिण दिग्विजय झाली. दक्षिण दिग्विजयच्या वेळेस सुद्धा शिवाजी महाराजांनी समजा यदाकदाचित एखादा मोठा शत्रू दिल्लीवरनं जर महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये चालकून आला तर दक्षिणेमध्ये आपली स्वतंत्र राजधानी असावी, म्हणून शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम त्या ठिकाणी आखली. आणि सध्याच्या तामिळनाडू राज्यामध्ये जो जिंजी किल्ला आहे तो जिंजी किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. तो गड जिंकून घेतल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांनी त्या गडाची पाहणी केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की या गडावरची अनेक बांधकामं ही चुकीची आहेत. मग शिवाजी महाराजांनी ती चुकीची झाले बांधकामं पाडली आणि जिथं आवश्यकता आहे तिथं गडाच्या त्या प्रसंगी सावधान राखून नवीन बांधकामं त्या ठिकाणी केली. आणि शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय आटपून जेव्हा रायगडावर परत आले त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर जेसूट मिशनरी आहेत, म्हणजे जे बाहेरच्या देशातले लोक आहेत जे त्यांच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी तामिळनाडूमध्ये गेले होते, तिथं ते गेले आणि त्यांना समजलं की 2 वर्षापूर्वीच शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला जिंकलेला आहे आणि इथं अनेक बांधकामं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केले आहेत. ते बांधकामं त्यांनी पाहावयाची त्यांची इच्छा झाली आणि ते जेसूट मिशनरीचे लोक गेले, त्यांनी ते सगळं बांधकाम पाहिलं आणि त्याच्यानंतरच्या प्रवास वर्णनामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचं उत्तम असं सांगितलं की शिवाजी महाराजांची दूरदृष्टी इतकी महान होती किंवा संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं त्यांची जी अभ्यासू नजर होती ती फार श्रेष्ठ होती. म्हणजे असं वाटतं की ते पाश्चात्य विचारापेक्षाही खूप पुढे आहेत का काय, असं त्यांनी तिच्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवलं आहे. असं शिवाजी महाराजांचं फार मोठं गडांच्या अनुषंगानं फार मोठं योगदान आहे. धन्यवाद. खूप सुंदर तुम्ही आम्हाला त्या याच्यातच नेलात इतिहासामध्ये. एक असा प्रश्न होता, तुम्ही आत्ता सांगितले की भारतामधले महाराष्ट्रामधले इतके इतके किल्ले पाहिले. जर असं कोणी विचारलं की राजगडाची तुलना जर रायगडाशी आणि जिंजी, आपण तिथून सुरुवात करू, राजगडाची तुलना रायगडाशी आणि जिंजी या दोन एक दक्षिणेमधली राजधानी, राजधानी क्रमांक 1, राजधानी क्रमांक 2 यामध्ये तुम्ही कसं कम्पेअर करणार? कसं आहे की जेव्हा शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि त्याच्यासमोर असणारा मुरुमदेवाच्या डोंगरावर शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये राजगडाची निर्मिती केली. नंतरच्या काळामध्ये राजधानीचा प्रमुख किल्ला किंवा राजधानीचा गड म्हणून राजगडाची ओळख त्या ठिकाणी निर्माण झाली. नंतरच्या काळामध्ये राजगडाची जी काही परिस्थिती आहे ते पाहता शत्रू म्हणजे आदिलशाही असेल किंवा मुघल असेल सहजासहजी गडाच्या पायथ्यापर्यंत त्या ठिकाणी येऊ शकत होते. गड हा बुलंद बलाढ्य होता, ह्यामध्ये कुठलीही तिळमात्र शंका नव्हती. परंतु राजगडाच्या पायथ्यापर्यंत शत्रूला येण्यासाठीचा रस्ता बऱ्यापैकी सहज आणि सोपा होता. म्हणून शिवाजी महाराजांनी नंतर राजधानी रायगडाकडे त्या ठिकाणी शिवाजी महाराज गेले, कारण रायगडाच्या पायथ्यापर्यंत आजसुद्धा पोहोचण्यासाठी आपल्याला अनेक डोंगर त्या ठिकाणी पाडावे लागतात. ते प्रमुख आहे. त्यामुळं राजगड सर्वश्रेष्ठ की रायगड सर्वश्रेष्ठ असं म्हणता येणार नाही. प्रत्येकाचं त्यांच्या कालखंडामध्ये योगदान हे अद्भुत आणि असामान्य आणि अद्वितीय असं आहे. राहिला प्रश्न चीनच्या भिंतीचा. चीनच्या भिंतीचं जर म्हटलं तर जगातली सगळ्यात मोठी आणि लांब अशी आहे. जवळपास 40,000 छोटे छोटे किल्ले त्या चायनाच्या ग्रेट वॉलवर तिथं आहेत. खरं तर लाखो माणसाचं बळी त्या किल्ल्या म्हणजे त्या भिंत बांधण्यासाठी गेलेलं आहे. जवळपास 1500-1600 वर्ष ते चीनची भिंत बांधण्यासाठी त्या ठिकाणी लागले. परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला राजधानीचा राजगड आणि शिवतीर्थ रायगड हे खरं तर सर्वसामान्य माणसाच्या रक्षणासाठी
त्याहीपेक्षा मातृभूमीच्या रक्षणासाठी निर्माण झालेले हे गड आहेत. परंतु चिंच भिंत तसं नव्हतं. त्यांची साम्राज्यवादी विचारसरणी किंवा त्यांची जी काही राजकीय इच्छाशक्ती होती त्या इच्छेखातर चिंची भिंत निर्माण झालेली आहे. त्यामुळे दोन्हीची जर तफावत बघता निश्चितपणे राजगड असेल रायगड असेल यांचं श्रेष्ठत्व किंवा त्याचं महत्त्व हे अधिक आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. धन्यवाद. असा एक प्रश्न होता की आता राजगड तालुक्याला राजगड नामकरण झालेलं आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. काही दिवसापूर्वी स्वतः सेक्रेटरी लेवलचे अधिकारी जे आहेत त्यांनी सांगितले की राजगड तालुक्यालाच नाही तर मी पुणे जिल्ह्यालाच पर्यटन जिल्हा म्हणून डिक्लेअर करण्याच्या प्रयत्नात आहोत. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांचं स्टेटमेंट होतं राजगडच्या डेव्हलपमेंटबद्दल. त्यांना जे राजगडचं डेव्हलपमेंट पर्यटनाच्या दृष्टीने जे डेव्हलपमेंट आहे ते राजगड किल्ल्याचं राजगड किल्ल्याचं डेव्हलपमेंट असं त्यांना अभिप्रेत आहे. परंतु जसं मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की मला फक्त राजगड किल्लाच नाही तर आजूबाजूचा सगळा जो महाल ज्याला पूर्वी राजगड महाल बोलायचे त्यामध्ये आत्ताचा भोर पण आला, आत्ताचा मुळशी तालुका पण आला. तर मला या राजगड महालाचंच पूर्ण मला डेव्हलपमेंट करायची आहे. ते डेव्हलपमेंट करत असताना राजगड पाहायला जो आलेला पर्यटक आहे तो मला अजून अधिकचे 2 रात्र कसा इथं स्टे करेल आणि ते स्टे करत असताना इथले ऐतिहासिक ज्या घडामोडी आहेत म्हणजे काही दिवसापूर्वी आम्ही फिरत असताना मला गावामध्ये एका सांगितलं घोलमध्ये इथं रसद लुटली जायची. औरंगजेबाची रसद इथं आम्ही लुटायचो. अशी मी ह्या गावचा आहे मला पण हे माहिती नव्हते. आत्ता हळूहळू कळतं. एका दापसरे गावामध्ये सांगण्यात आलं की चांदी दापसरेला आपल्या आहे ना तिथे शंभूची बाजारपेठ म्हणून होते की घाटावरनी जो माल यायचा तो तिथे उतरला जायचा त्यावेळेस. धन्यवाद. तर मला सर आपल्याला असं विचारायचं आहे की राजगडचं तर तुम्ही अनेक वेळा राजगड पाहिलेला आहे. तुम्ही अनेक टुरिझमच्या दृष्टीने डेव्हलपमेंट झालेले किल्लेही पाहिलेले असतील भारतातले व परदेशातले. राजगडचा पर्यटनच्या दृष्टीने विकास करत असताना नक्की काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे, काय ॲडिशन्स घेतल्या पाहिजेत प्लीज. कसं आहे खरं तर फक्त म्हणजे राजगड तालुका, भोर तालुका, मुळशी तालुक्याच्याच लोकांना ही अभिमानाची गोष्ट नाही किंवा पुणे जिल्ह्यातील लोकांच्याच अभिमानासाठी नव्हे तर संबंध भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये असणारे त्यातल्या त्यात राजधानीचा गड असणारा राजगड हा जागतिक वारसास्थळाच्या नामांकन यादीमध्ये जातो. ही सगळ्यासाठी आपल्यासाठी फार अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आता खऱ्या अर्थानं हे आता नामांकन झालेलं आहे त्याची नियमावली आपल्याला अजून लवकरच त्या ठिकाणी येईल. यामध्ये फक्त राजगडाचाच नुसता विकास होणार नसून राजगडाच्या आसपासची जी गावं आहेत त्याचासुद्धा याच्यामध्ये विकास होणार आहे. इतकंच नव्हे तर त्या राजगडाच्या परिसराच्या आसपासचे इतर गड आहेत म्हणजे साधारण आपण समजूया तोरणा गड आहे, बाजूला पुरंदर आहे, तर केंजळगड आहे. तर या गडांचं सुद्धा संवर्धनाचं काम त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे जागतिक वारसा स्थळ ज्याला आपण वर्ल्ड हेरिटेज म्हणतो, वर्ल्ड हेरिटेज साईट ही फार महत्त्वाची आहे. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईटला उद्या समजा बाहेरच्या एखाद्या शत्रूने त्यासाठी हल्लासुद्धा त्या ठिकाणी करू शकणार नाही. म्हणजे समजा उद्या दुर्दैवानं भारत पाकिस्तान युद्ध झालं तर पाकिस्तानचे उद्या एअरफोर्स समजा इथंपर्यंत आलीच येऊ शकणार नाही, तो भाग वेगळा. तर ते ह्या वर्ल्ड हेरिटेज साईटवर हल्ला करू शकत नाहीत किंवा ह्या परिघामध्ये हल्ला करू शकत नाहीत. असे जवळपास 198 जे देश आहेत त्या वर्ल्ड हेरिटेज ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी सगळ्या ह्या गोष्टीची नियमावली केली आहे. त्यामुळे इतकं आंतरराष्ट्रीय दर्जावरचे निकष या सगळ्या हेरिटेज साईटसाठी त्या ठिकाणी पारित झालेले आहेत. आता राजगडाचं संवर्धनाचं काम राज्य पुरातत्व खात्याच्या वतीनं त्या ठिकाणी होतं. परंतु आता हा जागतिक वारसा स्थळामध्ये गेल्यामुळं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निकषाप्रमाणे ह्या राजगडाचं त्या ठिकाणी काम होणार आहे. मुळामध्ये राजगड जर हा फक्त गड म्हणून आपण पाहिला तर हे निश्चित पर्यटनाचं ठिकाण नाही आहे. हे एक ऐतिहासिक स्फूर्ती केंद्र आहे. इथून खऱ्या अर्थानं आपण राष्ट्राच्या प्रती किंवा मातृभूमीच्या चरणी आपली सेवा कशी अर्पण करायची याची प्रेरणा ह्या आपल्याला राजगडातून मिळणार आहे. परंतु राजगडाच्या आसपास अनेक अशा साईट्स आहेत किंवा अनेक अशी मंदिरं आहेत, लेण्या आहेत किंवा भाऊ आता सांगतीलच की ह्या परिघामध्ये पंचक्रोशीमध्ये अजून काय काय पाहण्यासारख्या अनेक पायवाटा आहेत, जंगलामध्ये अनेक पशुपक्षी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्याचं सुद्धा जागतिक पटलावर कसं यायला पाहिजे. कारण आज जागतिक वर्ल्ड हेरिटेजमध्ये ही साईट गेल्यामुळं, राजगड गेल्यामुळं इथे फक्त भारतातले नव्हे तर बाहेरच्या देशातले सुद्धा पर्यटक या ठिकाणी येणार आहेत. ते येतील, ते शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्यासाठी येतील, राजगड पाहतील, इतिहासही त्यांना समजेल, त्या गडाची लष्करी बांधणी सुद्धा त्यांना समजेल. हा झाला एक अभ्यासाचा विषय किंवा शिवाजी महाराजांच्या प्रती जिव्हाळ्याचा विषय. परंतु जेव्हा आपण इतर ज्या काही आता पशु पक्षी आहेत, प्राणी आहेत, पायवाटा आहेत, जंगलाच्या अनेक आहेत, अनेक हेरिटेज वेगवेगळ्या साईट्स आहेत, मंदिरं आहेत, लेण्या आहेत,
त्या जर आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण लोकांसमोर आणलं तर जे बाहेरचे पर्यटक इथं फक्त राजगडासाठी येणार आहेत तर ते फक्त राजगडापुरतं मर्यादित न राहता त्यासुद्धा साईट्सवर ते जातील आणि जेणेकरून या आसपासच्या राजगडाच्या आसपासचा जो एक 30-40 किलोमीटरचा स्क्वेअर किलोमीटरचा जो एरिया आहे त्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी विकास होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. सर खूप चांगलं मार्गदर्शन केलं. माझा एक शेवटचा प्रश्न आपल्यासाठी, कारण आपल्याला पुढे एका किल्ल्यावरती जायचं आहे, सारखे फोन येत आहेत आपल्याला. तर शेवटचा प्रश्न असा आहे, तुम्ही आता जसं सांगितलं की विदेशी पर्यटक देखील या ठिकाणी येतील, तर आम्ही ॲज अ पर्यटन व्यावसायिक आम्हाला खरंच त्याचा अनुभव नाही आहे. भारतीय पर्यटकांना सेवा देणं आणि विदेशी पर्यटकांना सेवा देणं, त्यातही इतिहासप्रेमी विदेशी पर्यटकांना सेवा देणं, यामध्ये निश्चितच काहीतरी फरक असेल. तर तो थोडासा आम्हाला मार्गदर्शन केलं तर बरं होईल की विदेशी जेव्हा पर्यटक इथे येतील त्यांना काय अभिप्रेत असतं आमच्याकडून, मेनली हिस्ट्री लवर्स. मुख्यत्व असं आहे की जेव्हा बाहेरचा पर्यटक आपण भारतामध्ये येण्यासाठी जेव्हा त्याची इच्छा जागृत होते तेव्हा तो सर्वप्रथम काय पाहतो की वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये भारतामधले कुठले कुठले ठिकाणं आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे का, तर नाही आहे. अगदी जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे स्वराज्य निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये मोठं योगदान कोणाचं आहे, तर आपल्या मावळ्यांचं. त्यासोबत या गडकोटाचं योगदानसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या गडांचं सुद्धा आज त्या ठिकाणी कर्तृत्व म्हणा किंवा त्यांचं जे योगदान आहे ते सुद्धा आज जागतिक पटलावर गेलेलं आहे. आज आपल्या पुणे जिल्ह्यामधला सर्वात महत्त्वपूर्ण असणारा हा स्वराज्य मंदिर राजगड हा जेव्हा जागतिक वारसा स्थळामध्ये येतो आणि जेव्हा त्यांना साईट्सवर दिसतं की राजगड आहे आणि शिवाजी महाराजांच्या राजधानीचा हा प्रमुख किल्ला आहे, त्यामुळं निश्चित जगातले अनेक पर्यटक राजगडावरती 100% येणार. जेव्हा ते राजगडाकडे येतील त्यांचा एक अभ्यासू दृष्टिकोन असेल की असं काय ह्या मातीमध्ये आहे किंवा अशा काय ह्या गड किल्ल्यामध्ये आहे की इतक्या मोठ्या शत्रूला किंवा अनेक शत्रूला शिवाजी महाराजांनी एकाच वेळी उद्ध्वस्त केलं आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण केलं किंवा हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, आपल्या मातृभूमीचं रक्षण केलं. तो त्या अँगलनी तो गड पाहण्यासाठी ते प्रयत्न करतील. म्हणून त्या गडावरची जी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधलेली जी बांधकामं आहेत, तटबंदी आहेत, बुरुज आहेत किंवा इतर वास्तू आहेत, तर त्या वास्तू प्रामुख्यानं त्या ठिकाणी संवर्धन किंवा त्याचं रिस्टोरेशन आणि कन्झर्वेशन होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्या गडावरची स्वाभाविकपणे स्वच्छता तर असलीच पाहिजे, कारण हा मेन पार्ट आहे. आता सुद्धा गडावरती जे लोक जाते ते तर कुणीही कचरा करत नाही. जो गडावरती कचरा आपले लोक करायचे तो काळ 15-20 वर्षापूर्वीचा होता, परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती झालेली आहे. गडावरती कुठलाही पर्यटक जेव्हा जातो तेव्हा तो कचरा गडावरती करत नाही, तो स्वतः गडावरचा कचरा उचलतो. इतक्या तर लोकांची श्रद्धा गडाविषयीची लोकांची त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे क्लीननेस हा आपल्याकडं हा नैसर्गिक स्थायी भाव आहे. परंतु त्या गडावर गेल्यानंतर प्रत्येक आपल्या इतिहासातला प्रत्येक दगड हा शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणार आहे, शिवाजी महाराजांची गाथा सांगणार आहे. त्यामुळे त्या प्रत्येक पायऱ्यावर पायरीवर शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती सांगणारं काहीतरी फलक असावं किंवा अशा काही प्रकारचं काहीतरी असावं. ते कदाचित हळूहळू भविष्य दृष्टिकोनातून होईल. पण सुरुवातीला मला असं वाटतं की पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा मला असं वाटतं की या गडाविषयीची पूर्ण माहिती असणारा, म्हणजे नुसतं इतिहासच नाही तर त्याची बांधकामं कशा पद्धतीने झाले, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, इथं कुठल्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा कशा पद्धतीने इतिहास झालेला आहे, त्याची माहिती असताना जर एक चांगले अभ्यासू गाईड जर तुम्ही निर्माण करू शकलात की म्हणजे जो बाहेरचा पर्यटक जेव्हा येईल तेव्हा त्याला करेक्ट म्हणजे सत्य ही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी गेली पाहिजे. आणि कुठलाही इतिहास सांगत असताना आमच्या संशोधनाच्या भाषेमध्ये एक स्लोगन आहे, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. म्हणजे जेव्हा एखाद्या पर्यटकाला, विदेशी पर्यटकाला प्रामुख्याने जेव्हा आपण एखादा इतिहास सांगतो तो डॉक्युमेंटच्या आधारे असला पाहिजे. त्यामुळे तशा प्रकारचे गाईड जर आपण उत्तम करू शकलो तर मला वाटतंय की शिवाजी महाराजांचा इतिहास आपण गडांच्या माध्यमातून आणखी सर्व दूर त्या ठिकाणी पोहोचूयात. धन्यवाद सर, आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. एक प्रकारे आपण आमच्या ह्या राजगड तालुक्यामधल्या, भोर तालुक्यामधल्या, मुळशी तालुक्यामधल्या एक ढोबळमानाने बोलू मावळ्यांच्या वंशजांची जबाबदारी इथून पुढे काय असणार आहे याची जाण तुम्ही आम्हाला करून दिलीत. आम्ही सर्व पर्यटन व्यावसायिक इथले ह्या सर्व मावळ्यांचे वंशज आपण दिलेल्या सूचनांचं पालन करू. तुम्ही खूप सुंदर एक वाक्य वापरलं, ते खरंच आम्हाला प्रेरणादायी आणि आमच्या जबाबदारीची जाण करून देणार आहे. ते वाक्य म्हणजे
विदेशी पर्यटक जो येणार आहे त्याच्या डोक्यात हे असणार नक्की की या मातीमध्ये असं नक्की काय आहे, ह्या राजगडामध्ये नक्की काय असं आहे की ज्यांनी इतक्या शाह्या नेस्तनाबूत केल्या. त्या इथल्या मातीमध्ये, इथल्या मावळ्यांमध्ये तुम्ही दुसरा एक शब्द वापरला की हिंदवी स्वराज्य हे नुसतं जसं मावळ्यांनी केलं तसं गडांनी पण केलं आहे, गडांनी केलं तसं मावळ्यांनी पण केलं आहे. मावळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी तितक्याच ताकदीने आणि सर्वस्व त्यांनी बहाल केलेलं आहे. तर मी सर्व मावळ्यांच्या वंशजांच्या वतीने, आमच्या राजगड तालुक्यातल्या सर्व पर्यटक व्यावसायिकांच्या वतीने आपल्या या ठिकाणी हार्दिक असे धन्यवाद व्यक्त करतो. आपण दिलेल्या सूचनांचं आम्ही निश्चित पालन करू. या मुलाखतीमध्येच मी आपणाला लवकरच पुढे आमच्या सर्व पर्यटन व्यावसायिकांच्या मीटिंगमध्ये त्यांच्यासमोर मार्गदर्शन करण्याचं निमंत्रण देतो. आपण द्याल अशी मी आशा बाळगतो. आपण या ठिकाणी आलात, सर्व आयोजकांच्या वतीने मी आभार मानतो. की नमस्कार. सर्वप्रथम मला असं आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही फक्त एक मावळ्यांचे वंशजच नाहीत, तर एक अभ्यासकही आहात. इथली गावं तुम्ही पायवाटेने धुंडाळत असता. तुम्हाला खरंच एवढं आजच्या पिढीमध्ये, आजच्या ह्या ग्रामस्थांमध्ये, आजच्या मावळ्यांच्या वंशजामध्ये तो जो अभिमान असायला पाहिजे किंवा सरांनी जसं सांगितलं तेवढ्या जबाबदारीची जाण नक्की आहे का? मी सुरुवातीला असं सांगेल की आपण ज्या भागात बसलो आहे तो भाग साधारण 2010 पूर्वी सरकारने एक समिती स्थापन केली होती, माधव गाडगीळ समिती. त्या समितीने पश्चिम घाटाचा जो सर्वे केला होता त्याची 3 भागामध्ये वर्गवारी केली होती. एकतर अतिसंवेदनशील भाग, मध्यम संवेदनशील भाग आणि कमी संवेदनशील भाग. तर अतिसंवेदनशील जो भाग आहे तो हा भाग आहे आपण जिथे आता बसलो आहे तो. त्यामुळं जवळजवळ ह्या भागामध्ये जे सरीसृप असतात, साप वगैरे अशा प्रजाती, त्यांच्या जवळजवळ 187 प्रजाती आहेत घाटाच्या वरती. त्याच्यातल्या निम्म्या प्रजाती ह्या आपल्या भागात आहेत. दुसरी गोष्ट, बेडकांच्या जवळजवळ 100 प्रजाती आहेत, त्यातल्या 80 प्रजाती ह्या आपल्या भागात आहेत. औषधी वनस्पती, नरक्यासारखी वनस्पती जी जपाननी आपल्या भारताकडे घेऊन आज तिकडे कॅन्सरवर औषध बनवत आहेत, ती वनस्पती आपल्या भागात आहेत. पर्यटन आपण शाश्वत पद्धतीने करणं गरजेचं आहे. म्हणजे स्थानिक लोकांना बरोबर घेऊन जेवढं पर्यटन करू तेवढं ते अधिक व्यापक होईल. कारण की स्थानिक लोकांना जेवढी माहिती आहे तेवढी बाहेरच्या लोकांना माहिती नाही आहे. कारण की त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर केरळमध्ये अगस्त्य टेकडी आहे. त्या अगस्त्य टेकडीवर कानी नावाची एक आदिवासी प्रजात आहे. तर ती प्रजात कधीच थकत नाही चालताना. त्याचे संशोधक मंडळी औषधाची वनस्पती शोधायला त्यांना घेऊन गेले एका टेकडीवर, अगस्त्य टेकडीवर. त्या टेकडीवर जाताना त्यांना असं कळलं की ही लोकं आपल्यापेक्षा खूप पुढं जात आहेत, म्हणजे थकत नाहीत, काय नाही, त्याचं रहस्य काय असेल. तर त्यांना विचारल्यानंतर त्यांना समजलं की तिथे एक वनस्पती आहे, ती अगस्त्य पसा म्हणून नावाची वनस्पती आहे. त्याचं जीवनी नावाचं एक टॉनिक आता आहे बाजारात, तर ते त्याच वनस्पतीचं आहे. तर त्या वनस्पतीची पानं आणि फळं ती लोकं खायची, त्यामुळे ती थकायची नाहीत. म्हणजे अशा वनस्पती आपल्या भागात, नरक्यासारखी जी कॅन्सरवरची वनस्पती आहे, ह्या गोष्टी जेव्हा आपण पर्यटकांना सांगू, इकडे जे पक्ष्याच्या म्हणजे आता काय बोलतात त्याला, सुपुष्प वनस्पती आहेत, घाटाच्या वरती ज्या 4000 प्रजाती आहेत त्यातल्या 1400 प्रजाती आपल्या भागात आहेत. हे माहिती नाही आहे लोकांना. जेव्हा आपण ह्या गोष्टी सर्व सांगू तेव्हा पर्यटक ॲटोमॅटिक इकडे येईल. कारण की तुम्ही मगाशी बोलला पर्यटक एक दिवस थांबणार नाही पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही ह्या गोष्टी पटवून दिल्या पाहिजेत. आज आपण फुलं पाहायला कास पाठाराव जातो, पण आपल्या भागामध्ये तुम्ही आता घोल दापसर या भागात फिरलात तर अनेक प्रजातीची फुलं आहेत. आता भाद्रपद आंबरी वगैरे फुललेली आहे, जे ऑर्किड, तिला इंग्लिशमध्ये ऑर्किड म्हणतात, की डार्विन जे इतिहास संशोधक जागतिक लेवलचे, त्यांनी तिच्यावर असं दाखवलं होतं की हिला शेपटी काय आहे या वनस्पतीला. तर हिला शेपटी आहे म्हणलं असं नक्कीच एखादं फुलपाखरू असेल की त्या शेपटीच्या खाली मध वगैरे किंवा ते परागकण प्यायला जात असेल आणि ते नक्की ते फुलपाखरू सापडलं तसं. मग अशा पद्धतीची फुलझाडं, वनस्पती जर आपल्या भागात असतील तर हे आपण सांगितलं पाहिजे लोकांना, आणि ते सांगाल तेव्हाच लोक येतील. आणि इतिहासाचं म्हणसाल तर या भागामध्ये मंदिरं, त्यानंतर आता कादवे गावामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे एक पाय विहीर आहे. मला वाटतं त्या विहिरीचा व्हिडिओ तुम्ही मगाशी म्हणला की तुम्ही वंशज पूर्वज, किंवा आता मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवला त्याच्या आधी बहुतेक लोकांना ते विहीर माहितीच नव्हती की रस्त्याच्या बाजूला एक शिवकालीन, की म्हणजे इतिहास संशोधक जास्त सांगू शकतात, ती अहिल्याबाई होळकरांच्या काळातली विहीर असावी. कारण की त्या शिवपिंडीच्या आकाराच्या विहिरी बहुतेक त्यांच्या काळातल्या आहेत. ती विहीर, त्यानंतर शिरकोलीचं शिरकाई देवी मंदिर आहे, अनेक देवराय आहेत आपल्या भागामध्ये, त्यानंतर देवडोहा आहेत ज्याच्यामध्ये अनेक दुर्मिळ मासे आहेत, घाटवाटा आहेत. आता थिपथिपा घाट, जसं मागाशी मी काही 1-2 महिन्यापूर्वी मी रेडेखिंडीमध्ये गेलो होतो फिरायला, तर त्या मावशींना तुम्ही स्थानिक लोकांना का सहभागी केलं पाहिजे की त्यांना खूप माहिती असते.
त्या मावशींना मी म्हटलो की तुमचा दिवस वाया जाऊ देणार नाही, मला ह्या भागात काय आहे तेवढं दाखवा फक्त. तर त्या माझ्यावर बरं त्या ठिपठिप्या घाटामध्ये आल्या. आता ते ठिपठिपा घाट नाव काय त्याचं, मी त्यांना असं विचारलं की असं विचित्र नाव काय, ठिपठिपा घाट म्हणजे काय. तर म्हणलं की तिथे बारमाही एक झरा वाहत असतो आणि त्याचं पाणी वर्षभर असं थेंब 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 खाली पडत असतं, म्हणून तो ठिपठिप्या घाट. म्हणजे तुम्ही स्थानिकांना पर्यटनामध्ये जेवढं समाविष्ट करून घेसाल आणि त्याच्यातून त्यांना जेवढी रोजगार निर्मिती होईल तेवढी अजून माहिती बाहेर पडेल असं मला वाटते. धन्यवाद. आपण आता मला ना या तालुक्यामधल्या आम्हाला सर्वांना सांगितलं जैववैविध्यतेबद्दल खूप सुंदर तुम्ही इथे वर्णन केलं. काही दिवसापूर्वी एक समितीने कार्यक्रम केला होता डेक्कन कॉलेज फर्ग्युसन कॉलेजमध्ये. तर तिथे प्रेझेंटेशन ऐकताना ना एका संशोधकाने हे सांगितलं की जगामध्ये लुप्त झालेली वनस्पती जगामध्ये लुप्त झालेली आहे. काही वर्षांपूर्वी असा अधिकृत पेपर्स डिक्लेअर झाले, ही वनस्पती कुठेच सापडत नाही. ती ह्या शिरकोलीच्या जंगलामध्ये त्यांना आढळली. त्यांना आढळल्यानंतर आहे ना, तुम्हाला बोलायचं ते माहिती असेल घटना तर तुम्ही प्लीज. त्याच्याबद्दल नाही, पण रिसेंटली मी पेपरमध्ये एक कात्रण वाचलं होतं, मला वाटतं कोकणातलं आहे. त्यांनी असं दाखवलं होतं की वनस्पतीचा पहिल्यांदाच शोध लागला आहे. आणि तो फोटो मी ज्याला डीपली पाहिला तो फोटो मी आमच्या देवराईमध्ये काढलेला आहे त्या वनस्पतीचा. म्हणजे आपण तिला प्रमोट किंवा आपण दाखवलंच नाही, त्यामुळे लोकांना माहितीच नाही ही वनस्पती इकडे पण आहे म्हणून. तर मी तच कंटिन्यू करतो माझा विषय. तर त्यांनी सांगितलं ती वनस्पती तिथे आम्हाला आढळली, पण आम्ही आमच्या सिनियर्सला तिथे नेलं आणि कन्फर्म केलं की हीच ती वनस्पती आहे का जगामध्ये लुप्त झाली असं डिक्लेअर झालेलं आहे. तर तिथे गेलो आहे आम्ही, हे ग्रामस्थांना कळालं. ग्रामस्थ सगळे धावत धावत वर आले आणि बोलले ह्या झाडाला आम्ही देव मानतो, ह्या झाडाला तुम्ही काय करायचं नाही. आम्हाला तिथून त्यांनी पिटाळून लावलं. त्यांना वाटलं ह्या झाडाशी आम्ही काहीतरी खेळतोय. आम्हाला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं, हे वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे, हे यांना कळालं कसं काय ग्रामस्थांना. मग त्यांना तर कन्झर्वेशन करायचं होतं त्या झाडाचं, त्या वनस्पतीचं. रात्री जाऊन त्यांनी त्यांना जे पाहिजे ते स्पीसीस आणले आणि ते आत्ता काही दिवसांनंतर अधिकृत डिक्लेअर करण्यात त्यांनी त्याच्या 3 स्पीसीस तयार केल्यात लॅबोरेटरीमध्ये. 3 म्हणजे इतकी वैविध्यपूर्ण आता या ठिकाणी या भागामध्ये आहे. तर मला दुसरा एक प्रश्न सर विचारायचा आहे. इथं ना जसं जैववैविध्यतेबद्दल तुम्ही बोलात, इतिहासाबद्दल बोललो, इथे प्राणी पण अनेक प्रकारचे आहेत. काल परवा तर एका वेगळ्याच प्राण्याचा त्याच्याबद्दल पण सांगतो. मी 2 दिवसापूर्वी तुमचा स्टेटस पाहिला रानकुत्र्यांबद्दल. आता मी गोप्या घाटामध्ये भटकंती करताना एक मंदिर पाहायला गेलो होतो आणि मला खूप रात्र झाली, पावसाचे दिवस होते गेल्या वर्षीच. मग ते मंदिर काय भेटलं नाही मला, मग मी रिटर्न फिरलो. पण मी व्हिडिओमध्ये प्रॉमिस केलं होतं की मी पाऊस संपला की पुन्हा या भागात येणार. मी गोप्या घाटात परत गेलो, तिथे मला एक मावशी भेटल्या, मेंढपाळ मावशी, धनगर समाजाच्या आहेत. तर त्यांच्याशी बोलताना मला असं समजलं की त्या रानामध्ये एकट्याच फिरतात. अगदी तुम्ही मागाशी म्हटलात बिबट्यांचं वगैरे, तर बिबट्या वगैरे असे सहसा माणसांवर हमले करत नाहीत कुठलेच प्राणी. तर त्यांनी मला भीतीदायक एकच प्राणी सांगितला, कोळशीन. आता कोळशीन शब्द मला नवीन होता की कोळशीन म्हणजे काय. मग त्यांनी वर्णन करून दाखवलं. शेपटीला असा मागे झुपका असतो, तोंडावर काळा डाग असतो पुढे. तर नंतर मी पुण्यामध्ये आले होते, सर्च केलं की हा प्राणी कुठला आहे. 1-2 असे जे प्राणी मित्र वगैरे आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर समजलं की तो वाईल्ड डॉग आहे आणि तो आपल्या भागात खूप प्रमाणात आहे. आता मी तो भागामध्ये म्हणजे ह्याच्याच धरणाच्या पलीकडल्या भागात लास्ट महिन्यामध्ये फिरलो होतो. तर तिथे पण त्या मेंढपाळ लोकांनी मला तेच सांगितलं की आमच्या बकऱ्यांना धोका फक्त त्या कोळशींपासून आहे आणि तो वाईल्ड डॉग आहे. म्हणजे परवा जे तुम्ही कात्रण टाकलं होतं की त्या लोकांना वाटलं की पहिल्यांदाच हा प्राणी इथे आहे, तो पहिल्यांदाच नाही, ते आपल्याकडे पूर्वीपासून प्राणी आहे तिथे. फक्त ते बाहेर आपल्या लोकांची बोलीभाषेतले शब्द वेगळे आहेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांची नावं वेगळी आहेत, एवढाच फरक आहे. आणि लोक तुम्हाला का सांगू शकतात, अजून एक उदाहरण सांगतो. राजस्थानमध्ये भरतपूर अभयारण्य आहे, तिथे एक तलाव आहे. म्हणजे पानबगळे किंवा बदक हे असे सगळे पक्षी त्या तलावावर येतात. आता प्रख्यात पक्षीतज्ञ सलीम अली आपल्याला सर्वांना माहिती आहेत. त्यांनी आणि एक आंतरराष्ट्रीय कमिटी होती, त्यांनी असं संशोधन केलं की त्या तलावाच्या बाजूला ज्या गायी म्हशी चरतात, त्या म्हशींमुळं किंवा त्या गायींमुळं त्या पक्ष्यांना खूप त्रास होतो आहे किंवा त्या पक्ष्यांची जास्त त्यांना फिरता वगैरे येत नाही. मग शासनाने तिथं बंदी आणली म्हशी चारायला वगैरे आणि त्या लोकांना काय पर्याय दिले नाही. स्थानिक लोकांना तुम्ही पर्याय द्यायला पाहिजे होते. तिथं एवढं आंदोलन झालं की 7-8 लोकांची गोळ्या घालून हत्या पण झाली त्या आंदोलनात. पण नंतर काय झालं, त्या म्हशी चरल्यामुळं ते जे गवत होतं काव्य नावाचं जे गवत होतं ते असं लिमिटेड अंतरावर वाढायचं. पण त्या म्हशी चारायच्या बंद झाल्यामुळे त्या गवताची वाढ खूप झाली आणि वाढ खूप झाल्यामुळं ते तलाव असं उथळ झालं आणि त्या बघताना फिरणं खूपच अवघड झालं. म्हणजे तुम्ही स्थानिकांना जर विचारलं नाही तर असे दुष्परिणाम देखील होतात. जेवढी माहिती स्थानिकांना आहे तेवढी बाहेरच्या लोकांना नाही. म्हणून पर्यटन विकासामध्ये शाश्वत पद्धतीने तुम्ही स्थानिक लोकांना सहभागी करून घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
शेवटचा प्रश्न विचारतो आणि आपण इथे थांबूया. जंगल सफारी आपल्या इथे सुरू झालेली आहे राजगड तालुक्यामध्ये. ओके, तर त्या जंगल सफारीमध्ये मी भल्या पहाटे पण केली सफारी, दुपारी पण केली आणि रात्री 12 नंतर पण सफारी केली. मला जे आलेले अनुभव ते मी सांगतो. मी अनेक म्हणजे पेंचला गेलो आहे, बांधवगडला गेलो आहे, ताडोबाला तो अनेक वेळा गेलेलो आहे, वाघही स्पॉट झाले आहेत, गीरमध्ये मी गेलो 2 वेळा. पण तिथे ना मला आलेला जो अनुभव आहे तो म्हणजे जंगल सफारीची गाडी गेल्यानंतर तिथले जे प्राणी आहेत ना ते त्या सफारीच्या गाडीपासून दूर जातात. ऑब्व्हियसली जीव वाचवायसाठी दूर जातात. पण आम्हाला इथे पानशेतमध्ये आलेला अनुभव वेगळाच आहे. जीप सफारी आम्ही थांबवली आणि डुकरांचा एक कळप आला आणि मस्तपैकी आम्हाला पाहत होतं की हे कोण आलेत. हरण एक आहे, हरण ते आलं आमच्यासमोर थांबलं, बाजूने इतकं निवांत गेलं ना की बापरे. आम्ही म्हणतो अरे जंगल सफारीला आलं, तुला असं अनसेफ वाटत नाही का? असं म्हणजे असं मनामध्ये आम्ही असं कसं काय यायचं बिहेवियर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सांबर आमच्या बाजूला उभं होतं, बरोबर आहे. आमची गाडी आम्ही बंद केली, बरोबर, आणि शूटिंग करायला गेलो. त्याला चाहू लागली आमची गाडीच्या आवाजाने. ते पळायला पाहिजे ना, ते आमचा पाठलाग करतं, आम्ही पुढे ते पाठी. हे असं काय म्हणजे मी पाहिलेलं आहे, मी ऐकीव नाही बोलत. मला आलेला अनुभव हा काय वैशिष्ट्य आहे, काय याचं संकेत काय आहेत? हे नवीन आहे म्हणून कुतूहल आहे. तर हे जंगल सफारी करायला पाहिजे का नको, का त्यांना डिस्टर्ब होईल? नवीन आणि मानवी हस्तक्षेप बराच वाढलेला आहे. म्हणजे आता प्राणीसुद्धा कन्फ्यूज व्हायला लागलेत की आम्ही फिरायचं म्हणजे फिरायचं कुठे. कारण की जिकडे तिकडे माणसाचा हस्तक्षेप आता आपण पाहतोय सगळीकडेच. पण प्राणी असे सहसा कोणावरही हमले करत नाहीत, कुठलेच प्राणी. जर तुम्ही एखादा पिसळलेला असेल तर क्वचित तो एखादा अंगावर येईल, नाही तर असं कुठलाच प्राणी हमला करत नाही. आता तुम्ही जर ग्रामीण भागात जे बकऱ्या वगैरे चारणाऱ्या बायका आहेत त्यांना जर विचारलं तर ते तुम्हाला सरळ सांगतील. तुम्हाला बिबट्या वगैरे दिसल्यावर तुम्ही काय करता? एक स्त्री आहे म्हटल्यावर घाबरली पाहिजे. आपण तर बाहेरचे लोक घाबरतोच, पण ही लोक कशी काय एवढं वर्षानुवर्ष यांना तुम्ही कुठं बातम्या ऐकले का की ह्या भागामध्ये एखाद्या मेंढपाळ माणसाला खाल्लाय म्हणून? कधीच नाही ऐकणार. कारण त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे. ज्यावेळेस तुम्हाला बिबट्या वगैरे दिसतो त्यावेळेस तुम्ही दगडावर दगड आपटले किंवा एखाद्या जाळीमध्ये दगडी फेकल्या तर ते ॲटोमॅटिक निघून जातात. त्यांना त्रास द्यायची काही गरज नसते. त्यामुळे कुठलेही प्राणी, मागे तुम्ही जे रिसॉर्ट व्यावसायिकांचा एक प्रश्न मांडला होता बिबट्याचा, की काय होते बहुतेक ठिकाणी जे वेस्टेज असतं हॉटेलचं की नॉनव्हेजचं वगैरे, त्याच्यामुळं सुद्धा ते कुत्री जे येतात ते खायला, मग त्या कुत्र्यांना खायला ते येतात. बिबट्या शक्यतो कुत्रे आणि बकऱ्यांना यांना दोघांनाच पकडतो, त्यांच्यामुळं ते येत होते. पण काही दिवस जर आपण कुत्र्यांना बाजूला ठेवलं, त्यांचं 7-8 दिवसाचं उपासमार झाली की ते त्यांच्या पुन्हा आदिवासात निघून जातात. एक शेवटचाच प्रश्न अधिकृतरित्या. काही महिन्यांपूर्वी इथल्या खासदारांना घेऊन आम्ही दापसरेला गेलो होतो. तर दापसरेला त्यांच्या स्वागतासाठी जो बोर्ड लावला होता, इथं काय काय आहे दापसऱ्याला, तुम्ही मगाशी शंभूची बाजारपेठचा उल्लेख केला, तिथे पटेरी वाघाचं चित्र लावलं होतं. तर त्या खासदारांनी मला विचारलं की हा पटेरी वाघाचं चित्र इथं का लावलेलं आहे, हा नक्की इथे असतो का? तर मी म्हटलं मला माहीत नाही, मला सांगितलं, मी चित्र टाकलं. तुम्हाला कोणी सांगितलं? त्यांना आत्ता घेऊन या. ते समोर होते ग्रामस्थ, त्यांना बोलवलं. त्यांनी ते मान्यच करायला नाही आहेत. ते खासदार म्हणायचे की इथं नाही, आमच्या अधिकृत आकडेवारीनुसार किंवा इथं नाही आहे असं ते. पण ते म्हणले नाही, तुम्ही खोटं बोलता, आम्ही बघतो, आम्हाला माहिती आहे. ते खासदार पुढे म्हणाले तुम्ही बघता किती फुटावरून पाहिलं? तर ते म्हणले आम्ही असं पाहिलं पटेरी वाघ. त्यांनी जे उत्तर दिले ना ते म्हणले की तुम्ही आता आम्हाला खोटं ठरवताय, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, बिबटे आहेत का? नाहीत. आहेत. इतक्या वर्षामध्ये आमची बकरी नेली नाही, आमचं पारडं नेलं नाही, बरोबर आहे. ते म्हणते त्याचा काय संबंध? त्या खासदार म्हणले त्याचा संबंध, अहो संबंध असा आहे की ते जर आम्ही इथं राहतो, हे बिबटे जंगलात राहतात, ते जर आमचे पारडी नेत नाहीत, आमचं जर शेळ्या नेत नाही, याचा अर्थ त्यांना तिथे खायला आहे ना, खायला मिळतंय त्याला. मग वरती खायला मग वाघ कशाला खाली येईल? तो पण नाही असं ते. तर खरं तुम्ही ही खरी बातमी काय तुमच्याकडनं जाणून घ्यायची इच्छा आहे. लोकांना डायरेक्ट चुकीचं ठरवणं पण बरोबर नाही आहे. म्हणजे एखाद्या वेळेस पाहिले असेल, पण शक्यतो ग्रामीण भागात कसं आहे की बिबट्याला सुद्धा वाघच बोलतात आणि तरस जो एका पायाने लंगडा असतो त्याला सुद्धा वाघच समजतात लोक. मग त्याचा थोडासा हुलिया त्याच्या प्रकारेच असतो. त्यामुळं एखाद्या वेळेस पाहिलं असेल त्यांनी, नाही असं म्हणता येत नाही, पण शक्यतो वाघांच्या सर्व नोंदी आहेत. महाराष्ट्रात जेवढे वाघ आहेत त्यांच्या सर्वांच्या नोंदी झालेल्या आहेत. धन्यवाद. दोन्हीही मान्यवरांचं मी या ठिकाणी आम्हा सर्व पर्यटन व्यावसायिकांच्या वतीने, पर्यटकांच्या वतीने व 4थ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाच्या आयोजकांच्या वतीने आम्ही आभार मानत असताना तुम्हाला दोघांनाही ग्वाही देतो की आपण जे आता मार्गदर्शन केलं, खऱ्या अर्थाने इथलं पर्यटन पोटेन्शियल काय आहे. सरांनी इतिहासाबद्दल सांगितलं, तुम्ही जैवविविधता व प्राणी वगैरे ह्या जनजीवनाबद्दल तुम्ही बोलात, हे खरंच आमच्यासाठी खूप
अभ्यासपूर्ण आहे. नवीन माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. असंच मी आपल्याला पुन्हा एकदा आमच्या सर्व पर्यटन व्यावसायिकांची जेव्हा असेल मीटिंग तुम्हाला दोघांनाही निमंत्रित करेल व पुन्हा एकदा सर्व आयोजकांच्या वतीने मी आपले आभार मानतो व या ठिकाणी पांड्यावरांची मुलाखत संपन्न झाली असं जाहीर करतो. धन्यवाद.